ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी विजया। आपण पाहत आहेत न्यूज 24 सह्याद्री। आज जागतिक ब्रेन ट्यूमर डे अर्थात मेंदूचा कर्करोग। प्रेक्षक हो, सर्वसामान्य नागरिकांमध्ये मेंदूविषयीच्या आजारांविषयी अनेकदा साशंकता असते, अनेक शंका कुशंका असतात। याचंच निदान करण्यासाठी आज आपण जागतिक ब्रेन ट्यूमर डे निमित्ताने बोलणार आहोत मेंदू स्पेशालिस्ट असणारे डॉक्टर मोहम्मद माजिद यांच्याशी। सर, आपलं न्यूज 24 सह्याद्री मध्ये स्वागत। आज जागतिक ब्रेन ट्यूमर डे आहे आणि तुम्ही स्वतः मेंदू विकार तज्ञ आहात। खरं तर सर्वसामान्य लोकांमध्ये खूपसा अशा पद्धतीच्या शंका असतात की आपल्याला ब्रेन ट्यूमर झाला मग आपण दगावणार तर नाही ना, किंवा आपण कोमात तर जाणार नाही ना। तर आजच्या निमित्ताने तुम्ही प्रेक्षकांना या दिवसानिमित्त काय सांगाल? थैंक यू मैडम फॉर कॉलिंग मी। आज ब्रेन ट्यूमर बद्दल एक सर्वसाधारण नागरिक किंवा समाजामध्ये असा थिंकिंग आहे, असा एक विचार आहे की ब्रेन ट्यूमर झालं तर पेशंट कोमात राहणार किंवा ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर पेशंटचा मृत्यू होणारच आहे। हे असा खूप सारे असा विचार जे आहे ते विचार रॉंग आहे। ह्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमरमध्ये खूप सारे असा ब्रेन ट्यूमरचे टाइप्स जे असतात ते नॉन कॅन्सरस असतात, ते बिनाइन ट्यूमर असतात। त्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमरला सर्जरी केलं आणि किंवा त्याच्यावरती उपचार केलं सर्जरी केल्यानंतर तर पेशंटला पूर्ण बरा होण्याची शक्यता असते। तर हे जे एक विचार आहे की ब्रेन ट्यूमर झालं की पेशंटचा मृत्यू होणार किंवा पेशंट कोमात जाणार, हे एक चुकीचा विचार आहे। हे वर्ल्ड ट्यूमर डेच्या माध्यमातून आपल्याला एक सर्वसाधारण नागरिकांना किंवा समाजामध्ये एक नवीन त्याच्यावरती एनलाइटन करावं लागेल की ट्यूमर जे आहे, ब्रेन ट्यूमर जे आहे त्याच्यावरती चांगल्याचं चांगलं ट्रीटमेंट होऊ शकतं आणि पूर्ण पेशंट बराही होऊ शकतं। तुमच्या भाषेमध्ये ब्रेन ट्यूमरची व्याख्या काय? ब्रेन ट्यूमर म्हणजे इट इज लाईक दॅट की जे मेंदूचे मांसपेशी जे असतात ते दोन नमुनेचे मांसपेशी असतात। एक मांसपेशीला न्यूरॉन्स म्हणतात जे पूर्ण ॲक्टिवेट करतात, दुसरे मांसपेशी असतात त्यांना आपण ॲस्ट्रोसाइट म्हणतात। पुष्कळसे ब्रेन ट्यूमर जे असतात ते ॲस्ट्रोसाइटचा वाढ जास्त झाल्यामुळे, त्यांचे मल्टिप्लिकेशन जास्त झाल्यामुळे हे ट्यूमर उद्भवतो। बरं, ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता किती असते? म्हणजे किती लोकांना ब्रेन ट्यूमर होऊ शकतो? हा कॉमन आहे का अनकॉमन आहे? भारतात जे स्टडीज झालेले आहेत त्याच्यामध्ये 5 ते 10 लोकांना, 1 लाख लोकांमध्ये 5 ते 10 लोकांना ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता आहे। ब्रेन ट्यूमर, जसं तुम्ही स्वतःही सांगितलं की ब्रेन ट्यूमर पूर्णतः बरा होऊ शकतो, मग लोकांमध्ये इतके प्रश्न का निर्माण झाले की ब्रेन ट्यूमर बरा होऊ शकत नाही? म्हणजे असे काही ठराविक वयोगट आहे का त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्यानंतर जास्त त्यांची काळजी घ्यावी लागते अशा काही पद्धतीने? तर आपण ब्रेन ट्यूमरला कॅटेगराईज केलं तर त्याच्यामध्ये ते ग्रेडिंग करतो। ब्रेन ट्यूमरचं ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4। ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जे ट्यूमर असतात ते चांगले आणि सौम्य ट्यूमर असतात। त्या ट्यूमरवर आपण ऑपरेशन केलं, त्याच्यानंतर पेशंटला ऑपरेशन केल्यानंतर एकदा ट्यूमर व्यवस्थित पूर्ण काढलं तर पेशंट क्युअर होऊन जातं, म्हणजे त्याचं पूर्ण आजारमुक्त होऊन जातं। जे ग्रेड 3 आणि ग्रेड 4 ट्यूमर असतात त्याला मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमर म्हणतात। ते ट्यूमर कॅन्सरस असतात। त्या ट्यूमरला काढल्यानंतर पेशंटला किमोथेरपी आणि रेडिओथेरपी द्यावं लागतं। असं एकंदरीत समाजामध्ये एक असं झालेलं आहे, एक विचार आलेला आहे की सगळे जे ट्यूमर आहे ते मॅलिग्नंट किंवा कॅन्सरस ब्रेन ट्यूमर असतात। तर जे मॅलिग्नंट ट्यूमर असतात त्याच्यावरती आता ते सायन्सने डेव्हलपमेंट केलेलं आहे। त्याच्यावरती ऑपरेशन करताना ब्रेनला धक्का न लावता फक्त ट्यूमर काढण्यासाठी टेक्नॉलॉजीजमध्ये ॲडव्हान्स झालं। आपण त्या ट्यूमर काढण्यासाठी दुर्बीण वापरतो, मायक्रोस्कोप वापरतो। ट्यूमरला व्यवस्थित काढण्यासाठी आणि साधारण ट्यूमरचं सराउंडिंग ब्रेनला इजा ना होण्यासाठी काही ट्यूमरचं इन्स्ट्रुमेंट असतं, त्याला क्यूजा म्हणतात, कॅव्हिट्रॉन अल्ट्रासोनिक ॲस्पिरेटर। त्या टेक्नॉलॉजी आपण जे वापरलं तर ट्यूमरचं आपण कोर पूर्ण काढू शकतो आणि ट्यूमरचे जे कॅप्सूल जे असतात ते नॉर्मल ब्रेनपासून त्याला सेपरेट करून व्यवस्थित काढू शकतो। तर ब्रेन ट्यूमर्सचा सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये मागच्या 30 वर्षामध्ये खूप जास्त ॲडव्हान्समेंट झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये ते ॲडव्हान्स झालं म्हणजे काय की पेशंटला तितकं चांगल्यापैकी रिझल्ट भेटत आहे आणि पेशंट क्युअरही होत आहे।
साधारणतः ब्रेन ट्यूमर होणार आहे या अगोदर काही लक्षणे दिसतात का, किंवा ब्रेन ट्यूमरचे नेमकं लक्षणे कोणती आहेत? पुष्कळसे लोकांना म्हणजे 30 ते 40% लोकांना डोकंदुखी होतं. बरं. मग डोकंदुखी कोणतं डोकंदुखी? ब्रेन ट्यूमरचं डोकंदुखी असणार. ज्या पेशंटला ब्रेन ट्यूमर असतं, ज्यांना डोकंदुखी होतं, ते डोकंदुखी सतत असतं, कॉन्स्टंट. ओके. आणि त्यांना सकाळी 4 वाजता 5 वाजता जाग येऊन जातं डोकंदुखीमुळे. आणि त्याच्यासोबत पेशंटला डोकं इतकं प्रचंड दुखतं की उलटी होऊन जातं. आणि त्याच्यासोबत काही लोकांना फिट येतात, काही लोकांना एका हात किंवा एका पायाचा बधीरपणा होणं, वीकनेस होणं किंवा त्या पायाला मुंग्या येणं, काही लोकांना दिसायला कमी दिसतं, काही लोकांना ऐकायला कमी येतं. जे पोस्टर फोससचं ट्यूमर असतात त्या लोकांना चालताना बॅलन्स जाणं किंवा बोलताना तोंड अडकणं, जीभ रट होणं आणि हात पतन हात शेकिंग करणं, हे सगळे त्याचे लक्षण असतात. पण यात पुन्हा प्रश्न असा की साधारण डोकेदुखी आणि ब्रेन ट्यूमर आहे त्या अगोदरची लक्षणं असलेलं डोकेदुखी, यात नेमकं फरक आहे, हे कसं ओळखायचं? जे मायग्रेन किंवा स्ट्रेस इंड्यूस हेडेक असतात त्याच्यामध्ये डोकंदुखी सतत 1-1.5 वर्षापासून राहतं. आणि ते डोकंदुखीमध्ये पुष्कळसे लोकांना उलटी होत नाही किंवा त्याच्यासोबत डोकंदुखी झाल्यानंतर डोळ्यासमोर अंधार येत नाही आणि त्याच्यासोबत पेशंटला फिट किंवा मुंग्या येत नाही. ते डोकंदुखी फिट, मुंग्या येणं किंवा सतत उलट्या होणं, डोळ्यासमोर अंधार येणं, हे ब्रेन ट्यूमरचे डोकंदुखीचे लक्षण असतात. तुम्ही जसं सांगितलं की ब्रेन ट्यूमरवर आता अत्याधुनिक सुविधा येत आहेत, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहेत, मात्र आणखी तरीही जे ग्रामीण भागातील लोक असतात त्यांना अजूनही असंच वाटतं की माणूस दगावू शकतो. तर यामध्ये किती टक्के शक्यता असते माणूस दगावण्याची? जे मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमर असतात, कॅन्सरस ट्यूमर जे असतात, ग्लायोब्लास्टोमा मल्टीफॉर्मी किंवा मॅलिग्नंट ॲस्ट्रोसायटोमा, त्याच्यामध्ये असतं की 70% पेशंट दगवू शकतं. जे कॅन्सरस ट्यूमर जे असतात ते लास्ट स्टेजला ट्यूमर असतात. ज्या पेशंटला इवन कॅन्सरस ट्यूमर असलं किंवा ग्लायोब्लास्टोमा असला, अर्ली स्टेजला डिटेक्ट झाला, पेशंटला लक्षण आले आणि ट्यूमर व्यवस्थित काढला, तरीही त्या पेशंटचे लाईफ एक्सपेक्टन्सी खूप जास्त असतं आणि पेशंट चांगल्यापैकी जगू शकतं. शेवटला आपल्याला ब्रेन ट्यूमरबद्दल माहिती नसणं आणि समाजामध्ये त्याच्यावरती जे प्रॉब्लेम्स आहेत ते लोकांचं असं झालं की ब्रेन ट्यूमरचं लपवायचं, ट्यूमर झालं तर त्याच्यावरती डॉक्टरकडे जायचं. तर ह्याच्यामध्ये हे क्रुशियल जे टाईम आहे ते क्रुशियल टाईम आपल्या हातातून जातो आणि पेशंट लास्ट स्टेजला ट्यूमर सर्जरीला येतं. आपल्याला ब्रेन ट्यूमर होऊच नाही यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? आतापर्यंत प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहे ब्रेन ट्यूमरला, ते कोणताही असं म्हणजे इटिओलॉजी किंवा कारण आम्हाला सापडलं नाही की त्याच्याहून 100% ब्रेन ट्यूमर होतेच म्हणून. एक 5 ते 6 वर्ष अगोदर एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्समध्ये आलं होतं की त्याच्यातून ते ट्यूमर होऊ शकतं. पण जेव्हा स्टडीज वगैरे त्याच्यावरती झाले तर असं एक झालं की ज्या लोक 5 ते 10 वर्ष 12 तासाचे पुढचं कंटिन्युअसली मोबाईल फोन वापरतात त्या लोकांना ते दुप्पट, नॉर्मल पब्लिकहून दुप्पट असं चान्सेस आहे की ब्रेन ट्यूमर होण्याचे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 24 सह्याद्रीशी बोलल्याबद्दल. तर आज जागतिक ब्रेन ट्यूमर डे आहे, त्या निमित्ताने आपण मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद माजिद यांच्याशी बातचीत केलेली आहे. प्रेक्षक हो, ब्रेन ट्यूमर विषयी अनेकांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात, त्या प्रश्नांचं निदान करण्यासाठी आज आपण माजिद डॉक्टर यांच्याशी बातचीत केलेली आहे. तरी तुमच्या मनामध्ये जरी कोणत्या शंका कुशंका असतील तरी आणि तुम्हाला यापैकी कुठलंही लक्षण आढळत असेल तर लवकरात लवकर तुम्ही देखील डॉक्टरांशी संपर्क साधा. आज वेळ झालेली आहे या भागामध्ये इथेच थांबण्याची. पुढे बातम्या आणि वेगवेगळे कार्यक्रम तुमच्यासाठी सुरूच राहतील. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.